आदिवासी आणि कातकरी समाजाचा मोठ्या प्रमाणात आंदोलन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे। आपण सध्या मोठ्या संख्येने आदिवासी बांधव कातकरी समाज या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंबित मागण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असे सर्व आदिवासी समाज जो आहे या ठिकाणी जमलेला आहे। आपल्यासोबत आदिवासी समाजाचे काय बांधव आहेत। सर, या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली आहेत, कशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि प्रलंबित प्रश्न येणाऱ्या काळात कशा प्रकारे त्याचा तोडगा निघेल? निश्चितप्रमाणे आज ठाणे येथे श्रमजीवी संघटनेमार्फत अनेक महत्त्वाचे विषय जे आहेत ते आज इथे शासनासमोर मांडण्यात आलेले आहेत। या ठिकाणी अनेक प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी भेट देऊन त्यांना आश्वस्त केलेले आहे। नुकताच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे त्यांना संपर्क साधून येणाऱ्या काळात शासनाबरोबर थेट संवाद थाटण्यासोबत थेट मीटिंग लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याबद्दल आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत। गेल्या भूतकाळातही आम्ही वन हक्क समितीचे अनेक प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना न्याय दिलेला आहे। पण येणाऱ्या काळात ज्या प्रकारे आता जे मुद्दे समोर आलेले आहेत, जसा धर्मांतराचा मुद्दा आहे, तरुण मुलींना मासिक भत्त्याचा विषय आहे, त्याचबरोबर इथे होणारे जल जीवन मिशनला भरारी देण्याचा विषय, अंमलबजावणी देण्याचा विषय आहे। तर असे सगळे महत्त्वाचे विषय जे आहेत ते आमच्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी समोर मांडलेले आहेत आणि निश्चितप्रमाणे हे सरकार जे आहे ह्यांच्या पाठीशी सदैव राहण्याचं वचन घेतलेलं आहे। त्या वचनाप्रमाणे आम्ही कृती करून त्यांना न्याय देणार आहोत असं निश्चितप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या दिवसात या सर्व श्रमजीवी संघटनेला सरकार ताकद म्हणून न्याय देईल असा मला विश्वास वाटतो। लवकर तोडगा निघेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी आणि कातकरी समाज या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांना आता कशा प्रकारचा न्याय मिळणार, त्यांच्या विविध ज्या मागण्या प्रलंबित प्रश्न आहेत त्या कशा सोडवणार हे देखील पाहणं गरजेचं। मात्र आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे अशा प्रकारच्या घोषवाक्याखाली आदिवासी बचाव कातकरी बचाव अशा आंदोलनात श्रमजीवी संघटना असेल, आदिवासी समाज असेल, कातकरी समाज एकत्र जमलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता आदिवासी समाज असेल या कातकरी समाजाला कशाप्रकारे सरकार दरबारी न्याय मिळेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।